नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील सिटी माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला। मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे। भारत वेगाने पुढे जात आहे। मतदारांनी या संपूर्ण मतदान प्रक्रियेत आवर्जून मतदान करून या वेगात आपलं सहकार्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार करण्याकरता या ठिकाणी मी आलो। माझ्या समवेत माझी पत्नी, माझी मुलगी, माझे जावई, आम्ही चौघांनीही या ठिकाणी आलो। आमच्या तिघांचं मतदार यादीमध्ये नाव आहे। जावयाचं नाव हे नांदेडमध्ये आहे आणि या ठिकाणी आम्ही तिघांनी मतदान केलं, आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं। हा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस आहे, एक महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी। आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या वेगाला सहकार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पहिल्या फेजमध्ये चंद्रपूरची निवडणूक होते आहे। चंद्रपूरची जनता जनार्दन, ज्याला आपण मतदाराला ईश्वराचा अंश मानतो, तो मतदार या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल। चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आल्या सर्व अडचणींचा सामना करत मी निवडणूक लढवत आहे। या देशात लोकशाहीचा उत्सव आहे। या उत्सवात सर्वांनी सामील होण्याचं आवाहन मी करत आहे। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि ज्या संविधानामुळे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार आपण सर्वांनी बजावला पाहिजे। खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आणि संविधानाचा सन्मान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया देखील प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली। पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे। पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे। आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे। मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं, संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे, तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील योगदान हे आपण बजावलं पाहिजे। आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परिवारासह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील देलनवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे। सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी, या देशाचे संविधान रक्षण करण्यासाठी, या देशाचं मूलभूत अधिकार जनतेला मिळावं म्हणून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे। आपल्याला मी मतदारांना, सर्व मतदारांना मी आवाहन करतोय की आपल्याला जो अमूल्य असा, ज्याची किंमतच होऊ शकत नाही असं हे अमूल्य मत आणि त्याचा तो अधिकार, श्रीमंत असो वा गरीब, सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे। श्रीमंत आहे म्हणून त्याला दोन नाही, सर्वांना समान अधिकार। यासाठीच की आपण आपलं मतदान करत असताना या देशाची लोकशाही टिकावी, या देशातील सर्वोच्च असं जे संविधान आहे त्या संविधानाचं रक्षण व्हावं। जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत, बोलण्याचा, लिहिण्याचे आणि घटनेने दिलेल्या अधिकारांचं जो संरक्षण करेल, त्या संरक्षणासाठी आपलं मत आहे। हे मत काही कोण्या व्यक्तीला निवडण्यासाठी नाही, हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आहे। आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, या देशातील संविधानाचं संरक्षण होण्यासाठी, या देशाच्या
मूलभूत जे अधिकार जनतेला मिळाले त्यांचा हक्क जोपासण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं. हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा दाखविणारा मतदान आहे. तुम्ही चुकलात तर उद्या भारत कुठे असेल, हा देश कुठे असेल. त्यामुळे या मताला अन्यन्य असं महत्व आहे. तर आपलं मत दिलंच पाहिजे, पण तो विचारपूर्वक अगदी शांतपणे आणि आपली बुद्धी शाबूत ठेवून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना, माझ्या सर्व मतदार बांधवांना, भगिनींना विनंती आहे. एक चूक देश उद्ध्वस्त करणारी योग्य असेल तर देश घडवणाराही असेल. मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. आपल्या एका मतानं आपण लोकशाहीच्या मंदिरात आपला प्रतिनिधी पाठवतो. मी माझं कर्तव्य बजावले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठीचं माझं कर्तव्य पार पाडलं आहे. मी चंद्रपूरकरांना विनंती करीतो की लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावावा. लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्या संविधानामुळे तो परमपवित्र अधिकार आम्हा सर्वांना, देशवासियांना मिळालेला आहे. आणि तो परमपवित्र अधिकाराचा वापर करत आपल्याला 5 वर्षाकरता आपल्यासाठी सरकार निवडायचं असतं. आणि हे सरकार निवडत असताना निश्चितपणे देशाला पुढे नेणारं, सर्वसामान्यांचा गरजा पूर्ण करणारं अशा पद्धतीची भावना ही सर्वांची असते. आणि मला अत्यंत आनंद आहे की चंद्रपूरचा मी लोकप्रतिनिधी असताना या ठिकाणी सर्व निवडणुका या शांतपूर्ण, संवादपूर्ण, आपापसातल्या एकमेकाच्या खेळ भावनेतून या ठिकाणी निवडणुका होतात. आणि निश्चितपणे चांगली आनंदाची भावना आहे. आज या ठिकाणी मी, अम्मा आणि आम्ही सर्व सहकुटुंबीय या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावलेला एक आनंदाचा, उत्साहाचा दिवस. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार हंसराज अहिर यांनी आज मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मी आता मतदान करून आलो आहे. मी अनेक वर्षापासून मतदान करतो आहे. न चुकता मतदान करणं हे माझा राष्ट्रधर्म आहे. आपणही हे राष्ट्रधर्माचं पालन करावं. मतांचा अधिकार फार मोठा अधिकार आहे. आज लोकशाहीचा पर्व आहे, हा राष्ट्रीय उत्सव आहे. या निमित्तानं मी आवाहन करतो सर्व जनतेला, मतदारांना, जे आजचे 9 तरुण आहेत, 9 मतदार आहेत, त्यामध्ये युवक युवतीपासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांनी मतामध्ये भाग घेतला पाहिजे, मतदानामध्ये. आणि आपलं भविष्य, देशाचं भविष्य, आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आपल्या कुटुंबाचं भविष्य, स्वतःचं भविष्य हे इथं ठरलेलं असतं. इथं विचाराची लढाई आहे. या विचाराच्या लढाईमध्ये आपण भाग घ्यावा आणि मतदान करून मी कोणत्या विचाराचा आहे आणि कोणता पक्ष देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो हा विचार करून मतदान करण्याकरता आपण इथे येत आहात. मतदानात भाग घ्या, अधिक मतदान करा, जिल्ह्याचं नाव, मतदारसंघाचं नाव लौकिक करावं हे आवाहन करतो. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.